नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आहे 15 मार्च 2025, म्हणजे अर्धा मार्च महिना संपलाय आणि आपल्याकडे कोकणामध्ये दोन प्रमुख उत्पादन, ते म्हणजे एक आंबा आणि काजू. आणि ह्या वर्षी दोन्ही उत्पादन बऱ्यापैकी कमी आहे, म्हणजे अजून पण तेवढं मार्केटमध्ये जेवढे आंबे आणि काजू यायला पाहिजे तेवढे आले नाहीत. आणि खास करून काजूबद्दल मग आजचा एपिसोड आहे, कारण काजू एवढा कमी का आला. म्हणजे आता 2025चा मार्च महिना, म्हणजे साधारण मार्च चालू झाला की काजू जोरदार बाजारात यायला चालू होतो. पण आता मी बघतोय तर 2-3 बाजार झाले, पण काय काजू एवढं पाहिजे तेवढं येत नाही बाजारात. आणि त्याच्यामुळे काजूचा रेट सुद्धा बऱ्यापैकी आता 160-170 असं चाललंय काही ठिकाणी, म्हणजे 160 रुपये किलो किंवा 170 रुपये किलो. पण काजू कमी असल्यामुळे सध्या त्याला रेट कमी जास्त मिळतोय. पण ह्या वर्षी एवढा काजू येणार नाही असं वाटतं, म्हणजे अजून तरी एवढा स्लो चाललंय की. आणि जसं वातावरण बदलते, कारण एक दिवसाच्याने गरम होते तर दुसऱ्या दिवशी पुन्हा थंड होते, तर वातावरणात खूप सारे बदल सुद्धा चालू आहेत. त्याचं कारण वेगवेगळं आहे, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि अजून काय काय. तर आता मी आलोय काजूचं एक्झॅक्टली, म्हणजे काजूच्या झाडांचं काय झालंय, म्हणजे एक्झॅक्टली का काजू लेट आलाय या वर्षी, त्याच्यावरती एपिसोड मी बनवणार आहे. आणि नंतर मी आंब्यावरती सुद्धा एपिसोड बनवणार आहे, कारण आंबा पण अजून पाहिजे तसं आला नाही. पण आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहूया काजूचं, म्हणजे काजूच्या झाडांवर काय नेमकं झालं असं की ज्याच्यामुळे काजू कमी आला. म्हणजे प्रत्यक्ष आपण बागेत जाऊन आता बघणार आहोत म्हणजे काय परिस्थिती आहे झाडांची ती. कारण ह्या संपूर्ण वातावरणामुळे ना खूप साऱ्या म्हणतात ना की खूप सारी गोष्टी या झाडांवरती म्हणजे परिणाम करत असतात. आणि त्याच्यामध्ये आपण आंब्यासाठी काही ठिकाणी फवारणी केली जाते, पण काजूसाठी तेवढीशी काळजी कोण घेत नाही आणि तशी फवारणी पण कोण करत नाही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी काजू हा 100% नैसर्गिक परिस्थितीवरच येतो, म्हणजे जशी परिस्थिती आहे तसं काजू येतो. आता आपण काजूच्या बागेत जाणार आहोत आणि बघणार आहोत काय नेमकं काजूच्या झाडांची अवस्था आहे ती, म्हणजे मोहराची अवस्था काय झाली, आता येणारे काजू कसे येणार आहेत ते आपण बघूया. तर आता मी आहे गावठी काजूच्या झाडाकडे, म्हणजे जे आपले पारंपरिक काजूचं झाड आहे त्या झाडाकडे आहे. आता बघा अवस्था काय झाली बघा. हा मोर आहे काजूचा, म्हणजे हा मोर अक्षरशः असा करपून गेलाय, म्हणतात करपणं किंवा म्हणजे हे सगळे उष्णता बदल ह्याच्यामुळे सगळ्या अवस्था झाली. म्हणजे इथे जे काजू येणार होते ते आता येणार नाहीत. हा आता इकडे 1-2 दिसतं, तिकडे हे बघा एवढ्या ह्याच्यात एक इथे दिसतंय फळ काजूचं, काजू बी इकडे दिसतंय. आणि इकडे हा संपूर्ण मोर असा करपून गेलाय. आणि काही लोकांचं कमेंट अशी असतात की म्हणजे दरवर्षीच काजू किंवा आंबा कमी म्हणून सांगितला जातो, पण तसं नाही आहे, खरोखरच कमी आहे. कारण आपल्याला पण हा फरक जाणवतो, म्हणजे इतकी वर्ष आपण काजू बघतो तेवढं येत नाही आहे, म्हणजे. आणि हे आता वर्षानुवर्ष कमी होत चाललं प्रमाण, त्याच्याबद्दल नक्की म्हणतो ना चिंताजनक विषय आहे. आंबा काजू कमी झाल्यामुळे इतर जे व्यवहार आहेत त्या अनुषंगाने ते सगळेच कमी होत चालले, म्हणजे. तर आता आपण प्रत्यक्ष बागेमध्ये येऊन पाहतोय की कशा प्रकारे या वर्षीचा मोहर हा बघा संपूर्ण असा मोहर करपून गेलेला आहे. त्याच्यामुळे आता उत्पादन अजूनही कमी होणार, म्हणजे. आणि हे वर्षानुवर्ष कमी होत चाललंय. आणि याच्यामुळे काय होतं की या काजू बरोबर म्हणजे काजूच्या अनुषंगाने जे जे व्यवसाय आहेत ते सर्व व्यवसाय त्याच्यामुळे ठप्प होणार. म्हणजे आता सध्या काजू काढणारे, काजू प्रोसेसिंग करणारे आणि त्यानंतर मार्केटमध्ये काजू आणणारे, अशा सर्वांनाच याचा परिणाम भोगावा लागतो. आणि हे वातावरणातील बदलामुळे आणि शिवाय सध्या जे आता प्रदूषण वाढलं आहे त्याच्यामुळेच होते. आणि वर्षानुवर्ष हे समस्या वाढतच चालली आहे. आता यावर्षी काजू कमी आहे त्याच्यामुळे, आणि काजू कमी आहे, आंबा कमी आहे, सगळ्यात म्हणजे सगळे जे आपली पिकं आहेत ते आता हळूहळू म्हणतात ना की फळं आणि पिकं कमी होत चालले. तर आता तुम्हाला मी प्रत्यक्ष बागेत येऊन दाखवली की काय परिस्थिती आहे ती. आणि असं नाही की 1-2 झाडावरती, हे सगळ्याच झाडांवरती अशीच अवस्था आहे. बऱ्यापैकी मोर करपून जातोय. आणि म्हणजे हे सध्या वातावरण असं नाही की काही वेळा असं वाटतं की अचानक गरमी वाढते, अचानक थंडी वाटते, म्हणजे असं विचित्र वातावरण झालंय. सध्या सीझनच लक्षात येत नाही की नेमकी थंडी आहे की गरम आहे. कारण सरळ 7-8 दिवस गरम होतं, पुन्हा थंड होतं. आणि या सगळ्या वातावरणातील बदलामुळे हे सगळे परिणाम होत आहेत. आणि आपला निसर्ग जोपर्यंत साथ देत नाही तोपर्यंत या झाडांची अवस्था अशीच असणार आहे. आणि वर्षानुवर्ष ही अवस्था वाढतच चालली. आणि याला अनेक घटक कारणीभूत आहेत, याच्यावरती नक्की विचार व्हावा. आणि सध्या जी शेतकऱ्यांची समस्या आहे, म्हणजे इथल्या म्हणजे ह्या काजू आणि आंबा जे आपले प्रमुख उत्पादन आहे त्याच्यामध्ये या गोष्टीमुळे एवढा फरक पडला की त्याच्यामुळे बाकीची इकॉनॉमी, म्हणजे बाकीचे जे अर्थकरण आहे ते सुद्धा त्याच्यामुळे बदलते. आणि ह्या वर्षीचा सीझन आता जस्ट चालू झाला आहे. आणि आता मार्च महिना, एप्रिल महिना पुढे जाऊन हे जे आता सगळं करपलेलं असल्यामुळे, म्हणजे पूर्ण मोहर करपल्यामुळे पुढे सुद्धा उत्पादन कमीच राहणार आहे. कारण आता पुन्हा
या करपलेल्या म्हणजे मोरमधून जे ठराविक काजू वाचले ते तेवढेच काजू येणार, त्याच्यामुळे उत्पादन यावर्षी खरोखर कमी आहे. पण पुढच्या सीझनपर्यंत काहीतरी याच्यावर योग्य अशी उपाययोजना जर झाली तर ठीक आहे, नाही तर ही समस्या अशीच वाढत राहणार. आणि एक वेळ अशी येईल की आपल्याला खरोखर शेतकऱ्यांना सुद्धा परवडणार नाही सर्व, कारण वर्षभर काजूची सगळी बागायत सांभाळणं आणि त्याच्यानंतर जर उत्पादन कमी झालं तर खूप मोठं नुकसान होतं. आपण आता प्रत्यक्ष बागेमध्ये जाऊन म्हणजे बघतोय कशा प्रकारे हे म्हणजे सगळ्याच प्रकारचे म्हणजे जुन्या काजू जे आपल्या गावठी काजू म्हणतात कोकणातल्या, त्या गावठी काजूंचं उत्पादन सुद्धा कमी आहे आणि जे वेंगुर्ला काजू आहेत त्याचं सुद्धा उत्पादन कमी आहे. म्हणजे सगळ्याच काजूंच्या झाडावरती ह्या वातावरणाचा परिणाम होतोय. आणि त्याच्यामुळे आता संपूर्ण आताच सध्या म्हणजे आता एवढं गरम होते आणि अचानक रात्री थंडी पडते, पुन्हा दिवसाचं अचानक थंड वाटते. हे सगळं वातावरणातले बदल झाल्यामुळे आणि ऋतुमान संपूर्ण बदलते. म्हणजे आपल्याकडे जे 3 ऋतू आहेत त्या 3 ऋतूंमध्ये बदल होतोय, मध्येच पाऊस पडतो, सगळं विचित्र वातावरण झालेलं आहे. आणि प्रत्यक्ष बागेत फिरून आपण ही अवस्था बघतोय काय चाललंय ते. त्याच्यामुळे म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे तुम्हाला वाटेल की म्हणजे बहुतेक लोक आता कमेंटमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओवरती कमेंट करतात की दरवर्षी काजू कमी असतात, पण हे खरोखर यावर्षी काजू कमी आहेत. आंबा सुद्धा यावर्षी कमी आहे आणि हे कमी असण्याचं कारण हे नैसर्गिक बदल आणि वातावरणातले बदल आणि पोल्युशन प्रदूषण, आणि त्याला आपणच जबाबदार आहोत बऱ्यापैकी. कारण जागतिक म्हणतात ना की पोल्युशनचा आता युद्ध, वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध चालू आहे, काही ना काही गोष्टी घडत आहेत, सगळ्याचा परिणाम या वातावरणावर होतो आणि त्याचा परिणाम मग अनुषंगाने काळजीवर होतो. आणि मध्यंतरी दव पण भरपूर पडवता, अक्षरशः पाऊस पडतो तसं दव पडवतं. त्याच्यामुळे ही सगळं अवस्था अशी झालेली आहे. यावर्षीचं सीझन म्हणजे 2025च्या सीझनमध्ये काजू त्यामुळे कमी आहे. याच्यावर काहीतरी नक्की संशोधन होऊन याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण सर्वांनी मिळून. त्याच्यासाठी मी प्रत्यक्ष बागेत आलो होतो आणि आता आपण बाग बघतोय आणि सगळ्याच झाडांवरती सेम अवस्था आहे आता. आणि प्रत्यक्ष बागेमध्ये तुम्हाला दाखवल्यामुळे तुम्हाला तुमच्या सुद्धा लक्षात येईल की काय अवस्था आहे ते. कारण खूप लोकांना असं वाटतं की दरवर्षी सांगतात की शेतकरी लोक कमी आहे तसं आहे, पण खरोखर कमी असल्यामुळे आता शेतकऱ्यांना सुद्धा ते म्हणजे काजूचा रेट आता मार्केटमध्ये 160 165 आता सध्या चाललाय, कारण काजूच कमी असल्यामुळे सध्या रेट आहे. पण अजूनही रेट वाढू शकतो आणि त्याच्या अनुषंगाने मग सगळेच रेट वाढणार. कारण आता सध्या 160 165 असा रेट चालू आहे. आता बघू ह्या सीझन म्हणजे या आठवड्यात आठवडी बाजाराला काय रेट असेल तो, पण गेले 2-3 आठवडे हा रेट बऱ्यापैकी स्थिर आहे. थोडासा म्हणजे 50 70 60 असं चाललं होतं, म्हणजे 60 ते 70 जास्त करून होतं. पण आता ह्या सीझन म्हणजे या आपल्या आठवडी बाजाराला काय काय रेट असतील ते कळतील गावाकडे, आणि त्या अनुषंगाने मग किती काजू बाजारात येणार त्याच्या अनुषंगाने रेट असणार. जर काजू कमी आला तर रेट वाढणार, आणि सध्या तरी ते म्हणजे प्रमाणे कमीच दिसते काजूचं. त्याच्यामुळे आता ह्या आठवड्यामध्ये काय रेट असेल ते कळेल. सध्या तरी 165 ते 160 असा रेट चालला होता मागच्या आठवड्यामध्ये. आणि आता आपण 15 मार्च 2025चा हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने याच्या पुढचे रेट असतील. आणि यापुढे आता काजू आता एप्रिल महिन्यात थोडाफार काजू येतो, पण सध्या मोर करपल्यामुळे त्याचा स्पीड सुद्धा कमी होणार आहे. एप्रिल मे पर्यंत जो उशिरा येणारा काजू आहे तो सुद्धा कमी आहे. तर आता आपण या बागेमधून फेरफटका मारून तुम्हाला ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. आणि अशी परिस्थिती गावोगावी सगळीकडे सेमच आहे, म्हणजे असं नाही की ठराविक ठिकाणी आहे, संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी बागायती आहेत त्या ठिकाणी अशीच अवस्था आहे. आणि काजूची फळं, काजूचे बोंडू आणि काजूची बी. आणि मस्त पक्ष्यांचे आवाज. तर धन्यवाद. तर अशा प्रकारे ह्या वर्षीचा काजूचा सीझन चालू आहे गावाकडे. थोडा काजू कमी आहे, बघूया आता पुढे काय होईल ते. म्हणजे अजून एप्रिल महिना यायचा आहे, हळूहळू आपल्याला अपडेट समजेल कशा प्रकारे या सीझनचा काजू असणार आहे तो. पण सध्या तरी कमी आहे, आणि जसं वातावरण चाललंय त्याच्यामुळे थोडीशी परिस्थिती गंभीर आहे. आणि हे आता म्हणतात ना वर्षानुवर्ष असंच होत राहणार आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंग, सगळ्या गोष्टी, प्रदूषण हे ते सगळं चालूच आहे. तर एक अपडेटसाठी एपिसोड बनवला, आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला. आणि आपल्या लाईव्ह पार्ट कोकण यूट्यूब चॅनलवरती जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघा. तुर्तास धन्यवाद.